राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, युवा नेतृत्व डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने स्थानिक आमदार अशोकदादा पाटील विभाग प्रमुख तसेच संदीपभाई जळगावकर विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज शाखा क्रमांक 114 याच्यातर्फे भाई चषक हा अंडरआर्म सर्कल क्रिकेट टुर्नामेंट आपण आयोजित करत आहोत. त्याचा पहिला टप्पा आणि पहिला नियोजन आपण आज सुरुवात करत आहोत. की तत्पूर्वी जे 16 संघ महत्त्वाचे आपल्या भांडूपमध्ये खेळणार आहेत त्यांचं जे नियोजन केलं त्या बाबू सरांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्यामुळे आजचा हा असा चषक चांगल्या स्वरूपात दिमागदार सोहळ्यात पार पडणार आहे याची मी नक्कीच म्हणून घेतोय. आणि आपल्या पुढील कार्यक्रमाचं जे आपण टप्पा क्रमांक 2 आहे त्याच्यामध्ये आपण लॉट पाडणार आहोत. कुठला संघ कुठल्या संघाविरुद्ध खेळणार आहे आणि पहिला आपण 16 संघांबद्दल करत आहोत. आणि शनिवारी संध्याकाळी स्टेशन वाईज त्या आणि रविवारी संध्याकाळी दुपारनंतर ओपनचे लॉट्स असे 2 लॉट्स असतील. त्याचे पहिले आपण लॉट काढत आहोत. एक्झॅक्ट शेड्यूल जे असेल जे एक्झॅक्ट कुठला संघ कुठल्या खेळावर ते आपण बुधवार संध्याकाळपर्यंत डिक्लेअर करू. मी पुढील नियोजनासाठी बाबू सर आणि समीरजी कावळे यांना विनंती करतो त्यांनी. नमस्कार सर्वांचं हार्दिक स्वागत. भाई चषक 2026 वर्ष पहिले. आता आपण जे आपल्या समोर आहे ते आहेत स्टेशन मर्यादित 8 संघांच्या चिठ्ठ्या. या चिठ्ठ्यामधून जे चिठ्ठ्या निघणार आहेत त्या फक्त कोणत्या संघाविरुद्ध कुठचा संघ आहे तेच इथे निर्देशनात येणार आहे. आणि जे काही वेळ असेल ती बाबू सर तुम्हाला ग्रुपवर कळवतील, उद्या संध्याकाळपर्यंत कळवतील. हे आता आपण काढत आहोत स्टेशन मर्यादित 8 संघांच्या चिठ्ठ्या. स्टेशन वाईजचा लॉट हा संध्याकाळी शनिवारी 6 वाजल्यापासून चालू करण्यात येईल. 5 वाजल्यापासून चालू करण्यात येईल. संघांना विनंती आहे की वेळेपूर्वी क्रीडांगणात उपस्थित राहावे. पुढचं जे काही वेळेचं बंधन असेल काय असेल ते नियमावली असेल ते बाबू सर तुम्हाला कळवतीलच. आता आपण काढूया चिठ्ठी. मी शाखा प्रमुख अस्मिताताई यांना विनंती करतो आणि एक चिठ्ठी मी पहिली काढतो आणि बाबू सरांकडे सुपूर्द करतो. पहिली मॅच विवेक 11 अंबरनाथ विरुद्ध तनिष्का श्रीराम 11 डोंगर. पहिली मॅच विवेक 11 अंबरनाथ विरुद्ध तनिष्का 11 श्रीराम 11 डोंगर. कॅमेऱ्याच्या बाजूने घ्या. अँटिक नाईन भांडूप विरुद्ध अष्टविनायक दादर. अँटिक नाईन भांडूप विरुद्ध अष्टविनायक दादर अशी दुसरी मॅच असेल. त्यानंतर विनरची मॅच होईल. त्यानंतर होणारी चौथी मॅच मुकेश रॉयल चेंबूर श्री स्वामी समर्थ अंधेरी. मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी. त्यानंतर होणारी शेवटची मॅच आई स्वराज्य गावदेवी विरुद्ध विकी बॅकर ठाणे ही शेवटची मॅच असेल. आई स्वराज्य गावदेवी विरुद्ध विकी बॅकर ठाणे. पहिला संघ असे स्टेशन वाईजचे सामने असतील. त्यानंतर जास्त वेळ न घेता खूप उशीर झाला तर ओपनचे आपले 8 संघ आहेत की 7च संघ आहे. शेवटच्या संघाला बाय देऊ आपण. लास्ट मोमेंटला कुठला संघ आले तो त्या संघाबरोबर खेळ.
पहिली मॅच ओपनची लेट जयस्मृती अष्टविनायक विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोठे. ही पहिली मॅच असेल. लेट जयस्मृती अष्टविनायक विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोठे. त्यानंतर होणारी दुसरी मॅच कसरबा रॉयल विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज कल्याण. कसरबा रॉयल विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज कल्याण अशी दुसरी मॅच असेल. त्यानंतर विनरची मॅच होईल तिसरी मॅच. नंतर होणारी चौथी मॅच डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध सत्यविनायक कामोठे. डेव्हिड 11 मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध सत्यविनायक कामोठे. त्यानंतर होणारी पाहायची चिठ्ठी आहे ती मला वाटतं भवानी वॉरियर्स हा संघ असेल. शेवटच्या चिठ्ठीला बाय आहे. जर कुठला संघ आला तो या संघाबरोबर खेळ, नाहीतर या संघाला बाय देणार. टायमिंग मी तुम्हाला सांगेनच उद्या. तर वेळेवर या. व्हाईट ट्रॅक कंपल्सरी आहे, शूज कंपल्सरी. धन्यवाद. आयोजकांकडनं टी शर्ट आहे. आयोजकांकडून टी शर्ट सुद्धा आहे ओपन संघात. धन्यवाद. हे मध्ये चालली काय करणार? रमीची ज्याच्यावर मॅच असेल ना ओके, जी टीम आली तरी त्याला टीम येणार त्याच्यावर जी नाही तर टीम बाहेर. नाही नाही आली आम्ही तर द्या. बाहेर. चालू करूया. वॉर्डवाईज आणि 114 आता एक एक एक. आवाज येतो का बघा. लिंक चालू करून बघा. आपण तिघं काढूया. हे चालू झालंय? चालू आहे. आर्यन एकदा आवाज येतो का सर विचार. कल्पेश चालू करू. आवाज आवाज येतोय काय त्याला? चालू करतो. आता आपण भांडूप वॉर्ड वाईज आपण चिठ्ठ्या पाडत आहोत. या स्पर्धेमध्ये भांडूप वॉर्डचे 10 संघ आहेत. त्यामध्ये एक चिठ्ठी ही डमी असेल. ती चिठ्ठी ज्या संघाबरोबर येईल त्या ठिकाणी जर दुसरा कोणता संघ आला तर त्या डमी चिठ्ठीवर जो संघ येईल त्या संघावर खेळायला लागेल. अन्यथा डमी चिठ्ठी जर कोणताही संघ नाही आला तर त्या संघाला बाईक देण्यात येईल. 10 चिठ्ठ्या टाकतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. भांडूप वॉर्ड वाईज 10 संघ आहेत. कंटिन्यू 5 सामने खेळावे लागतील. तर जी काही वेळ आहे ही या चिठ्ठ्या ओढण्याचा उद्देश फक्त एवढंच आहे की कुठच्या संघाविरुद्ध कुठचा संघ आहे हे दाखवण्यासाठी. सामन्याची वेळ मी तुम्हाला वैयक्तिकरित्या आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवर कळवण्यात येईल. चला. प्ले बॉयज रायडर 109 वार्ड क्रमांक 109 प्ले बॉयज रायडर त्यांच्या विरुद्ध संघ टीम सिद्धिविनायक. ईगल 9 114. ईगल 9 114 आणि विहान बॉयज 115. विहान बॉयज 115. ही डमी. डमी चिठ्ठी आलेली आहे. या ठिकाणी कोणताही संघ जर आला तर या डमीच्या ऐवजी तो संघ खेळेल. डॉमिनेटर.
डॉमिनेटर 112, एव्ही डॉमिनेटर 112 यांच्या विरुद्ध डमी चिठ्ठी आहे. डमी चिठ्ठीच्या ऐवजी जो संघ येईल त्या संघाशी यांना खेळावं लागेल. दिरबा रॉयल भांडूप 113, दिरबा रॉयल भांडूप 113. जय बजरंग जेबीज, जय बजरंग जेबीज. हॅलो यंगस्टार बॉयज 11, यंगस्टार बॉयज 11 आणि यंग वॉरियर्स विरुद्ध यंग वॉरियर्स. त्या भांडूप वॉर्ड वाईजच्या हॅलो. चिठ्ठ्या होत्या. आता आपण भांडूप वडवायच्या चिठ्ठ्या संपवल्या. आपण त्यानंतरचा लॉट घेऊ 114चा. ओके, भांडूप वॉर्ड वाईज जे आता आपण चिठ्ठ्या काढल्या त्या चिठ्ठ्यांचं मी पुन्हा एकदा सगळ्यांचं नावं घेत आहोत. भांडूप अंतर्गत पहिला सामना होईल प्ले बॉयज रायडर 109 वर्सेस टीम सिद्धिविनायक. दुसरा सामना ईगल 9 114 विरुद्ध विहान बॉयज 115. तिसरा सामना डमी वर्सेस एव्ही डॉमिनेटर 112. दिरबा रॉयल 113 वर्सेस जय बजरंग. आणि पाचवा सामना असेल यंगस्टार बॉईज 11 विरुद्ध यंग वॉरियर्स. हे झाले आपले भांडूप वॉर्ड वाईजचे. सर्वांना विनंती आहे की हे सामने आणि सामन्याची वेळ ही आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कळवण्यात येईल. सर्वांना विनंती आहे की दिलेल्या वेळेच्या अगोदर अर्धा तास अगोदरच तुम्ही क्रीडांगणात उपस्थित राहावे. धन्यवाद. आता आपण 114 वॉर्ड मधील संघांच्या चिठ्ठ्या उडवत आहोत. यामध्ये सुद्धा 10 संघ आहेत. त्यातली एक चिठ्ठी ही डमी असेल. डमी चिठ्ठी ऐवजी जो संघ येईल त्या संघाला त्या संघाबरोबर खेळावं लागेल. आणि जर पुढचा संघ नसेल तर त्या डमी चिठ्ठीवाल्यांना बाय देण्यात येईल. चला चालू करूया. टाइगर 9, टाइगर 9 वर्सेस ओमसाई पॅकर्स. टाइगर 9 वर्सेस ओमसाई पॅकर्स. अमरदीप वर्सेस मंदार स्पोर्ट. डमी चिठ्ठी आलेली आहे. डमी विरुद्ध साईराम. गॅलेक्सी डायमंड, गॅलेक्सी डायमंड विरुद्ध साईनाथ टॉवर. गॅलेक्सी डायमंड विरुद्ध साईनाथ टॉवर. शिवदर्शन युनाइटेड, शिवदर्शन युनाइटेड वर्सेस पांडवाज, वर्सेस पांडवाज.
आता हे होते आपले 114 वॉर्ड अंतर्गत संघ. सर्वांना शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला 114 वॉर्ड मर्यादित संघांचं एकदा मी पुन्हा पुनरावलोकन करतोय. प्रथम सामना असेल टायगर 9 वर्सेस ओम साई पॅकर्स, अमरदीप वर्सेस मंदार स्पोर्ट, नंतर डमी वर्सेस साईराम, त्यानंतर गॅलेक्सी डायमंड वर्सेस साईनाथ टॉवर्स, आणि शेवटचा सामना असेल शिवदर्शन युनायटेड वर्सेस पांडवाज. पुन्हा एकदा सर्व संघांनी आपापल्या दिलेल्या वेळेत आणि वेळेच्या अगोदरच क्रीडांगणात उपस्थित राहावे आणि सर्व सामन्यांसाठी आयोजक कमिटी भाई चषक 2026 आणि आमचे आयोजक श्री स्वप्नील भास्कर तावडे यांच्यातर्फे सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर आपला शेवटचा लॉट वयोगट 40 आणि त्याच्यावरती 40 वर्षावरील स्टेशन वाईज आहे. स्टेशन वाईज अबव 40 या पण 10 चिठ्ठ्या आहेत, 10 संघ आहेत. चला पाहूया पहिला कोण आलेला आहे. पहिला सामना जोगेश्वरी जॉय फ्रेड बरोबर असलपा पॅकर्स. त्यानंतर दर्श 11 जालसा मालाड, सिद्धिविनायक अंधेरी, गोल्डन टीम 1, अजिंक्य विक्रोळी, नवजीवन भांडूप, वर्सेस देवनार लेजेंड्स. शिवदर्शन भांडूप वर्सेस गोल्डन टीम 2. पुन्हा एकदा सर्वांना कळवू इच्छितो, आज या चिठ्ठ्या उडवल्या गेल्या होत्या त्या फक्त कोणत्या संघाविरुद्ध कोणता संघ खेळणार यासाठी आहे. कोणत्या वेळी हा सामना होणार हे तुम्हाला आपल्या ठरवलेल्या ग्रुपवर तुम्हाला सर्व कळवण्यात येईल. सामन्यामधले जे नियमावली आहे, अटी आहे तेही तुम्हाला कळवण्यात येतील. तुम्हाला परत एकदा माहितीसाठी 40 वर्षावरील स्टेशन नुसार जोगेश्वरी जॉय फ्रेंड्स वर्सेस असलपा पॅकर्स, दर्श 11 जालसा मालाड विरुद्ध सिद्धिविनायक अंधेरी, गोल्डन टीम 1 वर्सेस अजिंक्य विक्रोळी, नवजीवन भांडूप वर्सेस देवनार लेजेंड्स, शिवदर्शन भांडूप वर्सेस गोल्डन टीम 2. या आहेत आजच्या या दिवसाच्या 40 वर्षावरील स्टेशन नुसारच्या सामन्यांचा रूपरेषा. यापुढील तुम्हाला वारंवार मी सांगत आहे, इकडे या चिठ्ठ्या फक्त कोणत्या संघाविरुद्ध कोणता संघ यासाठी आहे. स्पर्धेची वेळ, सामन्याची वेळ
ही तुम्हाला आयोजित कमिटीद्वारे तुम्हाला कळवण्यात येतील. धन्यवाद. आता यापुढे मी स्वप्नीलजी तावडे यांना विनंती करेन की आपण थोडं जरा मार्गदर्शन करावे. मी बाई चषकमध्ये सहभाग झालेल्या सर्व संघांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज ओपन स्टेशन वाईज असे 16 संघ बाबू सरांच्या उपस्थितीत आपण इथे कुठला संघ कोणाबरोबर खेळणार त्याच्याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर दुसरा ब्रेक घेऊन दुसऱ्या लॉटमध्ये आपण 114 वॉर्डनुसार खेळणारे 8 संघ, भांडूप वॉर्ड वाईज 8 संघ आणि 40 वर्षावरील स्टेशन वाईज अशा 3 समूहाचे देखील आपण 10 संघांचे ते 3 ग्रुप होते आणि पहिले जे 2 ग्रुप होते ते 8 संघांचे होते. अशा प्रकारे आपण टोटल 16 आणि इथे 30 या संघांच्या नंबरवरनं तुम्हाला कळत असेल की वेळेचं महत्त्व किती गरजेचं आहे. आपल्याला आयोजन कमिटीनुसार जी वेळ दिली जाईल त्या वेळेच्या 30 मिनटं किमान 30 मिनटं तुम्ही आधी या. कोणालाही दंड लावून कोणालाही पेनल्टी देऊन तुम्हाला नाराज करणं हा कुठलाच हेतू नाही आहे. आपण जर भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करतोय तर तिथे तुम्हाला आनंद आणि त्याचा खेळाचा आनंद सोबत तुम्ही विजयाचा आनंद देखील घ्यावा असे आयोजक म्हणून मी तुम्हाला सूचना करतो. परंतु हे करत असताना कुठेही तुमच्याकडनं वेळेमुळे आपला कार्यक्रमाला काही गाडबोल लागू नये अशी मी विनंती करतो आणि तुम्ही दिलेल्या वेळेच्या आधी उपस्थित राहाल अशी मी आशा बाळगतो. जे नियम जे अटी दिले जातील हे तिकडचे उपस्थित पंच निर्णय घेतील किंवा आयोजित कमिटी आहे ती घेईल. त्यांना सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे कुठलाही तिथे वाद होणार नाही आणि आपला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.